नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण पोहे आणि रव्यापासून सँडविच बनवून दाखवते मी तुम्हाला। तर हे बघा, मी 1 वाटी पोहे घेतले, 1 वाटी रवा घेतलाय, पाऊण वाटी दही घेतले, थोडीशी कोथिंबीर, 1 ढोबळी मिरची घेतली, 1 टोमॅटो घेतले, चवीपुरतं मीठ आणि लसूण, जिरा पावडर, थोडंसं आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या। आणि आपल्याला ग्रीन चिली लागल, थोडासा इनो लागल। हे बघा, इनोची पुडी घेतली। अजून बटाटे लागतील आपल्याला 4-5, तर मी कुकरला लावलेत बटाटे। तर आता आपण अगोदर पोहे धुवून घेऊ चांगले। हे बघा, पोहे असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, 4-5 पाण्याने धुवायचे, म्हणजे असं काळं पाणी निघून जातं। हे बघा, पोहे स्वच्छ धुवून घेतले, 2 मिनिट भिजत ठेवले होते। आता आपण ते वाटून घेऊ। त्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा, पाऊण वाटी दही टाकले, त्यामध्ये बारीक करून आलं टाकायचं आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा लसूण, चवीपुरतं मीठ। आता आपण हे बारीक करून घेऊ। आता आपलं वाटून घेऊ जे झालंय। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ। आता आपलं असं झालंय। आता मी थोडंसं पाणी टाकते, थोडंसं भांडं धुवून थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, जास्त पातळ पण नाही करायचं पाहिजे, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही। असंच भिजत ठेवू। आता मी इनोचं पाकिट टाकते, 1 पाकिट टाकलं, थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं। आणि आपल्याला 2 भाग करायचे त्याचे। अगोदर 1 भाग शिजवून घ्यायचा 7-8 मिनटं आणि नंतर आपण भाजी लावली का मग दुसरा भाग टाकू। तोपर्यंत आपण ते 1 लेयर शिजवून घेऊ। हे बघा, असं पीठ पाहिजे आपल्याला। आता मी हे अर्ध पीठ या बाउलमध्ये काढते आणि अर्ध, हे बघा, आता मी ताटाला तेल लावणार आहे आणि हे साईडला ठेवू। पाणी उकळत ठेवले, त्यामध्ये अशी रिंग टाकायची, ताटाला असं तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी। आणि आता आपण हे पीठ ताटामध्ये टाकू। आता असं सारखं करून घ्यायचं ताटामध्ये, पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि आपण 5-6 मिनटं इडली सारखं असं वाफून द्यायचं। हे बघा, आता आपण याला झाकण ठेवू आणि 8 मिनिटं मी वाफून देणार आहे। तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ। आपण बटाटे कापून घेऊ। मोहरी तडतडली का जिरं टाकायचं, अर्धा चमचा, नंतर कढीपत्ता, नंतर मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची वाटली ती टाकते। ती चांगली परतून घ्यायची। चांगली परतली का आपण ढोबळी मिरची टाकू। ढोबळी मिरची पण त्याच्याबरोबर चांगली परतून घ्यायची। थोडीशी हळद, थोडासा हिंग, पाव चमचा, टोमॅटो टाकते। टोमॅटो, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं भाजीसाठी आणि चांगलं परतून द्यायचं पाणी सुटेपर्यंत। नंतर जिरा पावडर टाकून, थोडीशी पावडर टाकते जिरा पावडर,
चांगलं परतून घ्यायचं आणि थोडीशी बेडगी मिरची टाकते. आपण आमच्याकडे नूडल्स मसाला नाही आहे म्हणून आम्ही सांबार मसाला टाकतो. सांबार मसाला 2 चमचे टाकला. पावभाजी मसाला किंवा सांबार मसाला टाकला तरी चालतो. मॅगी मसाला असला तरी चालेल, कोणताही टाकायचं. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकू. कोथिंबीर चांगली परतली का थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आणि त्यामध्ये आपण आता भाजी टाकून घेऊ. भाजी चांगली परतून घ्यायची. आता अशी भाजी पाहिजे, अशी बारीक करायची चांगली. आपण थंड व्हायला ठेवू. आता आपण शिजलं का बघू. 8 मिनिटं झाले. का सुरीला चिकटत नाही. आता आपण गॅस बंद करू. खाली उतरून देऊ. आपण थोडंसं थंड होऊन द्यायचं, मग त्याच्यावर भाजी टाकायची आणि परत तेल लावून हे बघा हाताला चिकटत नाही. आपण भाजी थंड होऊन देऊ. थंड झालंय. आता आपण चटणी लावून चटणी अशी लावून घ्यायची चांगली. चिली सॉस आहे. सगळ्या बाजूनी चांगली लावून घ्यायची. आता आपण त्यामध्ये भाजी टाकून घेऊ. भाजी पण सगळ्याला अशी लावून घ्यायची. बघा असं लावून घ्यायचं का आपण दुसरं आता त्याच्यावर हे उरलेले बॅटर त्याच्यावर टाकू आणि सगळ्या बाजूनी ते पण हे करून घ्यायचं, लावून घ्यायचं. हे बघा असं लावून घेतलं का आता आपण पाणी उकळायला ठेवलंय ना, पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. परत 5-6 मिनिटं परत ठेवायचं. आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि परत चांगलं 7-8 मिनिटं चांगलं शिजवून देऊ. आपण थंड झालं का आता ते शिजलं का बघू. एकदा चिकटत नाही, चांगलं शिजले. आता आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ. आता आपण याला थंड करून घेऊ 5 मिनिट. हे बघा आता थंड झाले. आता आपण असे काप करून घेऊ. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे काप करू शकता. बघा असे काप करून घ्यायचे. असं तव्याला तेल लावून घ्यायचं, तूप किंवा तेल लावून घ्यायचं. हा कमी तेलात तुपात नाश्ता होतो. हे बघा असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि बारीक गॅसवर. आता मी थोडीशी कलोंजी आणि तिळे ते असे पसरवते. थोडेसे चिली फ्लेक्स हे करायचे. आता आपण एक पीस याच्यात टाकायचे. हे बघा अशा प्रकारे. हे बघा असे थोडे खालून भाजले का वरून पण असे थोडेसे भाजायचे. बारीक गॅसवरच चांगले भाजून द्यायचे. आपण आता पलटी करून घेतले. आता ह्या बाजूने पण चांगले भाजून द्यायचे. बघा दोन्ही बाजूनी असे चांगले पलटी करून घ्यायचे. चांगले भाजून घ्यायचे. आता भाजले. आता आपण गॅस बंद करून काढून घेऊ.
बघा आपण हिरवी चटणी केली, ही खोबऱ्याची चटणी आहे आणि सॉस सोबत जर हिरव्या चटणी सोबत खाल्लं तरी चालतं, खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. अशा प्रकारे आपले सँडविच तयार झाले रवा आणि पोहे दहीपासून. तर तुम्हाला जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.